हाय फ्रेंड्स, ब्रह्ममुहूर्तावर उठल्यामुळे आपल्याला किती फायदे होतात? ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने आपल्याला 9 प्रकारचे फायदे होतात. हे फायदे जर तुम्हाला समजले तर तुम्ही कधीही उशिरापर्यंत झोपणार नाही. तर हे 9 फायदे कोणते आहेत याविषयी मी आज संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ब्रह्ममुहूर्त म्हणजे नेमका कोणता काळ असतो? ब्रह्ममुहूर्त हा सूर्योदयाच्या आधीचा काळ असतो. हा काळ रात्रीचा 4था प्रहर असून सूर्योदयाच्या 1 तास 36 मिनिटे आधी सुरू होतो आणि सूर्योदयाच्या 48 मिनिटे आधी संपतो. ब्रह्ममुहूर्त हा काळ हिंदू धर्मात खास मानला गेलेला आहे. ब्रह्ममुहूर्त हा काळ ध्यान, उपासना आणि इतर धार्मिक सरावांसाठी शुभ मानला जातो. या मुहूर्तावर उठल्याने उत्तम आरोग्य, शक्ती, बुद्धी आणि ज्ञानप्राप्ती होते. या मुहूर्तावर उठणे हा दिनचर्येतील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ब्रह्ममुहूर्त हा काळ विद्यार्थ्यांसाठी खूप खास आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठल्याचा पहिला फायदा मी आज तुम्हाला सांगणार आहे. पहिला फायदा म्हणजे या काळात ओझोन वायू हा पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात खालच्या थरात जास्त प्रमाणात आलेला असतो. या ओझोन वायूमध्ये मानवास श्वसनासाठी आवश्यक असणारा प्राणवायू मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे या काळात उठून उजवी नाकपुडी चालू करून दीर्घ श्वसन केले तर रक्तशुद्धी होते. रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने हिमोग्लोबिन सुधारते. त्यामुळे 90% रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळते. या काळात उठल्याचा दुसरा फायदा असा की या काळात मंद प्रकाश असतो. डोळे उघडल्यावर एकदम लख्ख प्रकाश डोळ्यावर पडला तर काही काळ आपल्यास काहीच दिसत नाही. असे वारंवार होत राहिले तर डोळ्यांचे विकार तयार होतात व दृष्टी क्षीण होऊ शकते. तसे होऊ नये यासाठी तारका असेपर्यंत उठावे. तिसरा फायदा असा की या काळात पंचतत्वांपैकी वायुतत्व जास्त प्रमाणात कार्यरत असते व मानवी शरीरातील अपानवायू हा कार्यरत असतो. हा अपानवायू मलनिसारण व शरीर शुद्धीचे कार्य करतो. हा वायू कार्यरत असताना मल बाहेर टाकण्याचे कार्य कोणत्याही जोर न लावता सहजतेने होऊ शकते. जोर लावावा लागल्यास हळूहळू मूळव्याध होण्याची शक्यता असते. त्यामुळे मूळव्याध होऊ नये व उत्तम शरीर शुद्धी व्हावी यासाठी याच काळात मलिनसारण करावे. तसेच जैविक घड्याळाप्रमाणे या काळात मोठ्या आतड्यांमध्ये आपली ऊर्जा कार्यरत असते. ब्रह्ममुहूर्तावर उठल्याचा चौथा फायदा म्हणजे आपल्या शरीरात दिवसभरात जमा झालेली घाण 9 ठिकाणांहून बाहेर पडते. या 9 ठिकाणांना नवद्वार असे म्हणतात. ती 9 द्वारे पुढीलप्रमाणे: 2 डोळे, 2 नाकपुड्या, 2 कान, 1 तोंड, 1 शिश्नद्वार व 1 गुदद्वार. या 9 ठिकाणी रात्री शरीरातील घाण जमा होते. या घाणीत अनेक जीवाणू, विषाणू असतात जे रोग उत्पन्न करू शकतात. या जीवाणू, विषाणूंना सूर्यप्रकाश मिळाल्यास त्यांची फार मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते व आपण रोगास बळी पडू शकतो. हे होऊ नये यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठून ही घाण शरीराबाहेर पडली पाहिजे. पाचवा फायदा म्हणजे सूर्योदयाच्या आधी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यास त्वचेची रंध्रे मोकळी होतात. त्यामुळे शुद्ध हवा आत शोषली जाऊन सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळाल्याने संपूर्ण शरीर दिवसभराच्या कामासाठी ताजेतवाने होते. दिवसभर काम केले तरी आपण एकदम फ्रेश राहतो. सहावा फायदा असा की या काळात मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र व इतर केंद्रे असतात जी जागृत असतात. या काळात विद्याध्ययन केल्यास इतर वेळेपेक्षा जास्त काळ स्मरणात राहते. तसेच या काळात ओंकार जप केल्यास मेंदूमधील स्मरणशक्ती केंद्र तसेच इतर शक्ती केंद्रे जागृत होतात. ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा सातवा फायदा: सूर्योदयावेळी अनेक प्रकारच्या आरोग्यदायी लहरी वातावरणात सूर्यकिरणांद्वारे येत असतात. त्या आपल्या त्वचेद्वारे शोषल्या जातात. पण त्वचेची रंध्रे मोकळी असतील तर ते शोषले जातात. त्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठून शरीरशुद्धी केली पाहिजेच. म्हणजे सकाळी लवकर उठून आपण स्नान केले पाहिजे. आठवा फायदा असा की या काळात आपण ओम या मंत्र जप साधना केल्यास सप्तचक्र जागृत होते. कारण या मुहूर्तावर वातावरण शुद्ध असल्याने जास्त प्रमाणात कंपने निर्माण होतात. या कंपनांद्वारे कुंडलिनी जागृत होते. नववा फायदा म्हणजे या मुहूर्तावर अनेक पुण्यात्मे, सिद्धात्मे हे परलोकातून पृथ्वीतलावर आलेले असतात. या पुण्यात्म्यांना, सिद्धात्म्यांना आपण साधनेद्वारे भेटू शकतो व उत्तम मार्गदर्शन मिळवू शकतो. पूर्वीचे लोक म्हणजेच आपले आजी आजोबा नेहमीच पहाटेच्या वेळेशी, विशेषतः सूर्योदयाच्या 1.5 तास आधीच्या ब्रह्ममुहूर्ताच्या काळाशी त्यांचे एक जवळचे नाते होते. अगदी हिवाळा असला तरीही इतक्या थंडीतही ते सकाळी लवकर उठून काम करायचे. त्यांचा दिवस पहाटपासूनच चालू व्हायचा. त्यामुळे त्यांच्या अशा या विधीमुळे त्यांचे आरोग्य खूप चांगले होते.
ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे काही वैज्ञानिक फायदेसुद्धा आहेत. इंटरनॅशनल जर्नल ऑफ योगा अँड अलाइड सायन्सनुसार सूर्योदयापूर्वी वातावरणात नवजात ऑक्सिजनची उपलब्धता असते. हा नवजात ऑक्सिजन सहजपणे हिमोग्लोबिनमध्ये मिसळतो आणि ऑक्सिहिमोग्लोबिन तयार करतो. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते, ऊर्जेची पातळी वाढते, रक्ताचे pH संतुलन राखण्यास मदत होते, वेदना आणि पेटके कमी करते, खनिजे आणि जीवनसत्त्वे यांचे पोषण वाढवते. आपल्या पूर्वजांना असे वाटत होते की ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या काही कृतींमुळे एखाद्याला आत्मसात करण्यास मदत होते. या कृतीमुळे वैयक्तिक आणि सांसारिक दोन्ही बाजूंनी स्वतःसोबतचा हा वेळ खास आणि फलदायी बनतो.